दुष्काळामध्ये मायेचा माझा आटला होता पान्हा पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाये तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय हो दिसती माझी माय हंबरुनी वासराले चाटती जवा गाय तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय हो चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदैधवल हासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदांभुज तेजस्फुर्दे प्रदेशम विधींद्रादि देवे सदा स्तूयमानम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाचिये संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा आवाज कमी कर नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला आहे, परिचयातला आणि सोपा आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय जो आपल्या हिताशी जागा आहे त्याच्या आई वडिलाला धन्यता या अभंगामध्ये तुकोबाराय देत आहेत. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, तुम्हा सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला बुलढाणा जिल्ह्याहून बोलवलंय. आपल्या सर्वांच्या असणाऱ्या श्रीमती चंद्रा भागा तुळशीरामजी हगवणे या आई साहेबाच्या अमृत महोत्सवानिमित्त म्हणजे त्यांच्या 75व्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त या सर्व कुटुंबियांनी भव्य दिव्य स्वरूपाचं हे नियोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. लक्ष देऊन ऐका. ज्या ज्याही वेळेस या बारामती तालुक्यात मी कीर्तनाला आलो, ज्या ज्याही वेळेस तुमच्या या परिसरामध्ये कीर्तनाला आलो, त्यावेळेस बहुतांशी 99.99% मी वर्षश्राद्धाच्याच कीर्तनाला आलो. कशाला आलो? कोणाच्या वर्षश्राद्धाला आलो, कोणाच्या पुण्यतिथीला आलो, 1-2 सप्ताहामध्ये आलो, काही वाढदिवसालाही आलो. पण मला वाटतं या बारामती तालुक्यामध्ये माझं पहिलं कीर्तन आहे की मी एका मातेच्या अमृत महोत्सवानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहे. खरं या कार्यक्रमाचा आदर्श नुसतं ढेकळवाडीने घ्यावं यात नवं नाहीये. या कार्यक्रमाचा आदर्श नुसता काटेवाडीने घ्यावं यातही आदर्श नाहीये. या कार्यक्रमाचा आदर्श बारामती तालुक्यानं घ्यावा यातही विशेष नाहीये. या कार्यक्रमाचा आदर्श महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलांनी जर घेतला
तर निश्चित प्रत्येक मायबापाला समाधान वाटेल महाराज. अरे पैसा असणारे लोक कार्यक्रम करतात, यात काय नवले महाराज, त्यांच्याकडे तर ऑलरेडी पैसा आहेच ना हो. 2 नंबरच्या माणसाने कीर्तन ठेवणं काय, गाढवांशेत खाल्लं पाप ना पुण्य काय महाराज, सातारा लुटायचं आणि पुण्याला दान करायचं, काय विशेष त्याच्यात. एखाद्या 2 नंबरचा धंदा करणाऱ्या माणसाने एखादा कार्यक्रम ठेवला, काही विशेष नाही महाराज. एखाद्या पुढाऱ्यानं सप्ताह ठेवला, काय कमी आहे, समुद्रातून कब्बर पाणी काढलं, कमी होतं का महाराज. पण ज्या लोकांनी जीवनभर फक्त कष्ट केले, जीवनभर फक्त कष्ट करून आपल्या आईचा उत्सव एवढ्या थाटामाटात केला, मी खरं सांगू, मी अनेक ठिकाणी कीर्तन केले महाराज, पण ह्या दोघा भावांना द्यावे तेवढे धन्यवाद. मला वाटतं आमचे गजानन भाऊ आहे आणि आमचे राजेंद्र भाऊ आहे. खरं सांगू, मी आता नारदाच्या गादीवरून तुमच्या दोघा भावांना सांगतो, तुम्ही तुमच्या आईचा एवढा मोठा उत्सव ठेवला, आता आई गेल्यानंतर तुम्हाला बामणाच्या नादी लागायची गरज नाही. हा, ब्राह्मण जर म्हणला 13वी करायची, 10 क्रियाविधी करायची, हे करायची ते करायची, त्या बामणाला एकदाच सांगा, अरे मी जिवंतपणे माझ्या आईचा एवढा मोठा उत्सव ठेवला की आता मला कावळा शिवला तरी चालतो, नाही शिवला तरी चालतो, एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी केला. मायबाप नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. तुमचं हे वातावरण पाहिल्यानंतर खूप आनंद वाटला महाराज. रात्रभर प्रवास करून काय, 1 दिवसाचं कीर्तन म्हणलं की जमवाजमव करणं खूप अवघड असते. सप्ताहाचं कीर्तन वेगळं आणि 1 दिवसाचं कीर्तन म्हणलं की गायक गोळा करा, वादक गोळा करा, माईक सिस्टीमवाले गोळा करा, यूट्यूबवाले गोळा करा, एवढा ताण असतो. पण एका गरीब कुटुंबाने एवढं सुंदर नियोजन केलं, नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्व हगवणी कुटुंबियांनी केलाय. विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमाचं नियोजन, कार्यक्रमाची आवड, कार्यक्रमाचं प्रेम पाहिल्यानंतर मला असं वाटतं, कार्यक्रम ठरल्यापासून आमच्या अमोलजीला 100 फोन केले असतील यांनी, बरोबर आहे का नाही. आपल्याला असं करायचं, आपल्याला तसं करायचं, आम्ही खूप कष्टातून ही संघर्ष करून इथपर्यंत आलेलो. महाराज खरं सांगू का, संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात आहे महाराज. संघर्ष नाही आहे असा जगात माणूसच नाहीये. पण अशी गरीब परिस्थिती असताना सुद्धा एवढा मोठा कार्यक्रम ठेवण्याची इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण होणं, हे सगळ्यात मोठं दातृत्व आहे महाराज. तुमचा कार्यक्रम, तुमचं सगळं नियोजन पाहिल्यानंतर मला तुकोबरायचं फक्त एकच प्रमाण आवडतंय, ऐका. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, हो फळे रसाळ गोमटी. शुद्ध फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. म्हणून आपण पुण्यवान मंडळी आहोत दादा, की एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम. मी दररोज सांगतोय,
भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंचलपते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदांधकारणाशं विदाय हि तदोदयते विवेकः. थोडा विको कमी कर, फक्त गाताना विको वाढवत जाय. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंचलपते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदांधकारणाशं विदाय हि तदोदयते विवेकः. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय एवढी चांगली इच्छा अंतकरणामध्ये कशी प्रगट होईल महाराज? अजिबात नाही. अरे ज्या देशामध्ये आपण जन्माला आलो आपण भाग्यवान आहोत. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. भारतासारख्या पवित्र देशामध्ये तुमचा आणि माझा जन्म झालाय आणि त्याही पेक्षा पुण्यवान आपण असे आहोत की आपण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जन्माला आलेलो. बाकीचे नुसते राष्ट्र आहे ना, आपण महाराष्ट्र आहे. आणि त्याच्याही मध्ये तुम्ही तर एवढे भाग्यवान आहात की तुम्ही पुणे जिल्ह्यात जन्माला आलेला आहात. कुठले जन्माला आहात? पुणे जिल्ह्यात. आणि त्याच्याही पेक्षा तुम्ही भाग्यवान असे आहात की तुम्ही बारामती तालुक्यात जन्माला आलेले आहात. कारण इंद्राची अमरावती, शरद पवारची बारामती ही जगात प्रसिद्ध आहे महाराज. बरोबर आहे का नाही? ही वस्तुस्थिती मानावंच लागेल ना महाराज तुम्हाला. तुमच्या तिकडं आता आलं की असं वाटतंय आपण जम्मू काश्मीरला चाललोय का काय. एवढी झाडवण फक्त जम्मू काश्मीरलाच आहे महाराज. बरोबर आहे का नाही? हां, भाग्यवान आहे महाराज तुम्ही. काय काही गोष्टी भाग्याने मिळतात महाराज. बरोबर आहे का नाही? आणि अशा देशामध्ये आपण जन्माला आलो. या देशाचं वाक्य आहे मातृदेव भव पितृदेव भव. काय वाक्य आहे या देशाचं? वाल्मिक ऋषी रामायणामध्ये वर्णन करत असताना सांगतात मातरम पितरम चैवम प्रत्यक्ष साक्षात देवता. या जगातलं चालतं बोलतं दैव तुमचे मायबाप आहे. पण ज्या महाराष्ट्रामध्ये आईला देवता मानल्या जातं, ज्या महाराष्ट्रामध्ये बापाला देवता मानल्या जातं, त्या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये असे हजारो लोक तुम्हाला आणि मला पाहायला भेटतील की ते मायबापाला बोलायला सुद्धा तयार नाहीये. अरे द्या सोडून, काही लोक मायबापाला सांभाळायला सुद्धा तयार नाहीये. 2-4 महिन्यापूर्वी पनवेलला एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो मी. एका श्रीमंत माणसाच्या घरी चहा घ्यायला गेलो. तो साधा श्रीमंत नव्हता महाराज. पनवेलच्या एअरपोर्ट जवळ त्याची 700 एकर जमीन होती. किती? 700 एकर जमीन. आणि तिथला 1 गुंठा 25 लाख रुपयाचा आहे. किती? 1 गुंठा 25 लाख. 25-30 कोटी रुपयाचं घर होतं. तर मी घर पाहूनच चाट झालो. चहा वगैरे घेतल्यानंतर तो मनुष्य ढसा रडायला लागला. म्हणलं दादा ओळख नाहीये, पाळक नाहीये, का रडताय? तो म्हणे महाराज त्यानं सांगितलं मी 30-35-40 हजार कोटीचा मालक आहे. म्हणलं चांगली गोष्ट आहे, तुमचं धन तुम्हाला लाभ असो, भाग्यवान आहे, तुमच्या बापानं कमाई करून ठेवली. म्हणे महाराज मला 1 मुलगा आहे म्हणे. काय म्हणला तो? मला 1 मुलगा आहे आणि तो मुलगा अमेरिकेला डॉक्टर आहे. अमेरिकेचे जे 5 टॉप 10 डॉक्टर आहे त्याच्यामध्ये माझा मुलगा 2 नंबरचा आहे. म्हणलं मग आता 1.5 महिन्यापूर्वी त्याची आई मरण पावल्यानंतर आम्ही त्याला फोन केला. ए दाद्या, तू प्रायव्हेट फ्लाईट करून महादेशामध्ये ये. तुझ्या आईचा तू एकुलता 1 मुलगा आहे. 2 दिवस आम्ही तिला ठेवण्याची व्यवस्था करतो, फक्त तू अंत्ययात्रेला ये. त्या पोराच्या मुखातून जो शब्द निघाला तो खूप महत्त्वाचा आहे. तो पोरगा आपल्या बापाला सांगू लागला, बाबा माझं खूप बिझी शेड्यूल आहे, माझं येणं होणार नाही, तुम्ही असं करा अंत्ययात्रेच्या वेळेस मला व्हिडिओ कॉल करा. त्या व्हिडिओ कॉलमधून मी माझ्या आईची अंत्ययात्रा पाहतो. इथं बसणाऱ्या सगळ्या बापांना, इथं बसणाऱ्या सर्व मायांना माझी विनंती आहे, लेकरांसाठी एवढा पैसाच नका कमवू की ते तुमच्यापासून दूर जातील महाराज. लेकरांना एवढं शिक्षणच नका देऊ की ते तुम्हाला मायाही म्हणणार नाही आणि बापाही म्हणणार नाही महाराज. पूर्वी लोकांकडे संपत्ती नव्हती, पूर्वी लोक शिकलेले नव्हते, पूर्वी लोकांकडे प्रॉपर्ट्या नव्हत्या. अरे पूर्वी एका कौलारू घरामध्ये 50-50 लोक राहत होते. आज बंगला 10 कोटीचा आहे, 2 जण आहे, विठ्ठल रुक्मिणी, पाणी पाजायला पुंडलिक सुद्धा नाहीये. हे येडं तिच्या तोंडाकडे पाहतं, ते हिच्या तोंडाकडे पाहतं, नुसतं काही फायदा नाहीये. पैसा भरपूर आलेला आहे, प्रॉपर्टी भरपूर आहे, सगळ्या गोष्टीनं मनुष्य सदन झालाय. पण 2024 मध्ये विचाराची बैठक जेवढी खालच्या दर्जाला गेली तेवढी 10, 20, 40 वर्षापूर्वी या महाराष्ट्रात नव्हती. म्हणून प्रत्येकच कुटुंबात जर एक गजानन आणि दुसरा राजेंद्र जन्माला आला, लक्ष देऊन ऐका, महाराष्ट्रातल्या प्रत्येकच कुटुंबात जर एक गजानन जन्माला आला आणि दुसरा राजेंद्र जन्माला आला तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो महाराष्ट्रातले सर्व वृद्धाश्रम बंद झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. वा. म्हणून तुमच्या कार्याला माझा सलाम आहे. मेल्यानंतर गुलाबजाम करण्यापेक्षा, मेल्यानंतर जिलेबी करण्यापेक्षा, मेल्यानंतर रडण्यापेक्षा जिवंतपणे मायबापाची एवढी सेवा करून घ्या की बाकी तुम्हाला काही करायची गरज पडली नाही पाहिजे. विठ्ठल विठ्ठल
अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय जो हिताशी जागा आहे त्याच्या आई वडिलाला धन्यता देतात. मी एक सांगू का महाराज, तुम्ही चांगलंही काम केलं तर नाव मायबापाचंच होतं, आणि तुम्ही वाईट काम केलं तरी नाव कोणाचं होतं? मायबापाचं होतं. सावता महाराजांचं चरित्र डोळ्यासमोर आणा. कोणाचं चरित्र डोळ्यासमोर आणा? सावता महाराजांचं चरित्र डोळ्यासमोर आणा. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. साक्षात आपल्या हृदयामध्ये पांडुरंग परमात्म्याला सावता महाराजांनी साचवलं. कोणी साठवलंय? सावता महाराजांनी. मग आता साक्षात पांडुरंगाला जर हृदयामध्ये साठवलं तर नामदेवरायांनी वर्णन सावता महाराजाचं करायला पाहिजे का त्यांच्या मायबापाचं करायला पाहिजे? तो सावता महाराज काम केलं. कोणी केलंय? सावता महाराजांनी. पण नामदेवराय किती गोड वर्णन करतात पहा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. कार्य सावता महाराजांनी केलं. कार्य कोणी केलंय? सावता महाराजांनी केलं. मला वाटतं वारकरी संप्रदायामध्ये एक संत असं होऊन गेले ते माझे सावता महाराज. कोण? सावता महाराज. सावता महाराज कधीच पंढरपूरला गेले नाही, पण पांडुरंग परमात्मा सावता महाराजाकडे आल्याशिवाय राहिले नाहीये. हा अधिकार ज्या महात्म्याचा होता. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. कर्तुम अन्यथा कर्तुम, जगाचा मालक माझा पांडुरंग परमात्मा. त्याला हृदयात साठवलं, आणि हृदयात साठवल्यानंतर नामदेवराय सांगतात धन्य त्याची माता. तुम्ही चांगलं जरी काम केलं तर नाव आईचंच होतं. कोणाचं होतं? आईचं होतं. आणि तुम्ही वाईट कामही जरी केलं तर नाव कोणाचं होतं? आई बापाचंच होतं. ज्ञानोबरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय. काय बोलवलाय? ज्ञानोबरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय. चांगदेव 65 लिहिली. ज्ञानेश्वरी सारखा एवढा महान ग्रंथ सांगितलाय. मेलेला मनुष्य जिवंत केलाय. पाठीवर मांडे भाजले, निर्जीव भिंत चालवली. आणि ज्ञानोबराय ज्यावेळेस समाधी अवस्थेला बसतात त्यावेळेस पांडुरंग परमात्मा रडत आहेत. त्यावेळेस रुक्मिणी आई साहेब सांगू लागल्या, ओ बाबा, अनेक संत या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, अनेक संत निघून गेले, मग ज्ञानोबरायच्या जाण्यानं तुम्हाला एवढं दुःख का होतं? ज्ञानोबराय संत होते, पांडुरंगाचे भक्त होते, यात नवं नाहीये. पांडुरंगाचं आणि ज्ञानोबरायचं नातं सांगत असताना नाथबाबा सांगतात, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखील नयनी, ते ज्ञान तेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक कॅसे. सर्वांना अभंग पाठ आहे. जो करील याची यात्रा तो तारील सकळे गोत्रा सकळे कुळे पवित्रा याची निदर्शनी होती. हे सर्व वर्णन ज्यावेळेस रुक्मिणी आई साहेबांना ऐकलं तर रुक्मिणी आई साहेबाच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या. आणि रुक्मिणी आई साहेब ज्ञानोबरायचं वर्णन नाही करत आहे. रुक्मिणी आई साहेब सांगतात, धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान
जन्मले. म्हणून माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, तुम्ही चांगलं जरी काम केलं आणि वाईट जरी काम केलं तर नाव कोणाचं होतं? आई बापाचं होतं. तुकोबराय सांगतात, जो आपल्या हिताविषयी जागा आहे त्याच्या आई वडिलाला तुकोबराय धन्यता देतात. हित म्हणजे काय पहिलं माणसाला कळलं पाहिजे. पहिलं हित कशात आहे हे कळलं की मग आपण अभंगात प्रवेश करू. कशात हित आहे? पैसे कमवण्यात हित आहे, नाव कमवण्यात हित आहे, तिकीट मिळवण्यात हित आहे का निवडून येण्यात हित आहे? संसारातल्या जेवढ्या काही गोष्टी आहे याच्यात हितही नाहीये. तुम्ही ज्या गोष्टीला भाग्य समजता ते गोष्टीत भाग्य नाहीये. भाग्यवंत म्हणो जया, शरण गेले पंढरी राया. पंढरी राया का पंढरीनाथा? पंढरी राया. भाग्यवंत म्हणो जया, शरण गेले पंढरी राया. तुमची आणि माझी भाग्याची लक्षणं कोणती आहे? ह्या अशा वातावरणात एखाद्याला बायको जरी भेटली तरी लोक म्हणतात माझं भाग्य उदयाला आलंय बाबा, एवढ्या दुष्काळात मग लग्न झालं. बरोबर आहे का नाही? आणि महाराज तरी सांगतात, भाग्य तरी नोहे धन पुत्र धारा, निकटवास बरा संताबाई, निकटवास बरा संताबाई. भाग्य तरी नोहे धन पुत्र धारा, निकटवास बरा संताबाई, निकटवास बरा संताबाई. भाग्य तरी नोहे धन पुत्र धारा, भाग्य तरी नोहे धन पुत्र धारा, निकटवास बरा संताबाई, निकटवास बरा संताबाई. भाग्य तरी नोहे धन पुत्र धारा, भाग्य तरी नोहे धन पुत्र धारा, निकटवास बरा संताबाई. भाग्य नाहीये, चांगली बायको भेटणं भाग्य नाहीये, चांगलं पद भेटणं भाग्य नाहीये. संसारातल्या जेवढ्या काही गोष्टी तुमच्या जीवनात प्राप्त झाल्या याला भाग्य म्हणायचं नाहीये. त्या गोष्टी ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं तुम्हाला भेटणार आहे. अरे ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं ठरलेलंच आहे ना. थोडं लेट होईल पण तेरसं ठरलेलं आहे. बरोबर आहे का नाही? प्रत्येकाची तारीख चेंज होईल, प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं होईल, पण ज्याचं बारसं ठरलेलं आहे त्याचं तेरसं ठरलेलं आहे. म्हणून संसारातली गोष्ट प्राप्त झाली की तिला भाग्य म्हणायचं नाहीये महाराज. अहो लॉटरी लागली की लोक म्हणतात भाग्य. लेकरू झालं की भाग्य. लेकरं झाल्यावर काय भाग्यवान म्हणायचं? माझी तर सर्वांना विनंती आहे, लेकरं झाल्यानंतर अख्ख्या वाडीला पेढे वाटत बसू नका. लेकरं झाल्यानंतर अख्ख्या ढेकळवाडीला पेढे वाटत बसू नका. ज्या दिवशी लेकरं म्हातारपणी तुमचा अमृत महोत्सव करल त्या दिवशी साखर घ्यान सगळ्या गावाला वाटा की माझा जन्म सार्थक झालाय. नाही तर ज्यांनी ज्यांनी तरुणपणात पेढे वाटले त्यांना म्हातारपणात जोडेच खावं लागलेले असे हजारो मायबाप आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मी तर दररोज कीर्तनातून सांगतो, हे बघा, पोरांसाठी पैसा नका कमवू गड्यांनो, पोरांसाठी प्रॉपर्टी नका कमवू, पोरांसाठी संस्कार कमवा. ज्या ज्या लोकांनी पोरांसाठी संस्कार कमवले ना महाराज, ते लोक गरीब आहे पण त्यांच्यासारखं समाधानी या जगात दुसरं कोणीच नाहीये. ज्यांनी ज्यांनी प्रॉपर्ट्या कमवल्या, ज्यांनी पोरांसाठी बांध कोरले, त्यांची परिस्थिती पहा. त्यातले 70% मायबाप वृद्धाश्रममध्ये आहे. म्हणून मायांना माझी विनंती, मायांनो पोरांसाठी संस्कार कमवा. माझी आई मला नेहमी सांगते, पुरुषोत्तम मी एवढा मोठा कीर्तनकार आहे, माझ्या आईनं मला अजून कधीच विचारलं नाही, महाराज तू किती कीर्तनाचे पाकिट घेतो, तुझ्याकडे किती प्रॉपर्टी आहे, तुझी गाडी कोणती आहे, काही घेणं देणं नाही. ती फक्त मला एक वाक्य सांगते, महाराज तुला कोणी फाटकं म्हणलं तरी चालतं गड्या, पण तुला कोणी तुटकं नाही म्हणलं पाहिजेत. काही वाक्य आहे तिचं. तुला कोणी गरीब म्हणलं तर चालेल पण तुला कोणी वाईट म्हणता कामा नाहीये. म्हणून पोरांसाठी संस्कार कमवा. ज्यांनी ज्यांनी पैसे कमवले त्यांची म्हातारपणाची परिस्थिती सांगू का महाराज तुम्हाला? मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले, माझ्या कुशीतला असून तू बाळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ, तुझे जीवन भर पुरविले लाळ
काळ मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले. जिवंतपणी मायबापाला कधी पाणी पाजलं नाही आणि मेल्यानंतर कीर्तन काय, टाळ करायला नारळ काय, हजार रुपये दक्षिणा काय, यूट्यूबवाला काय, त्याची फी काय, 2 वादक काय, टावेल टोपी काय, काही फायदा नाही महाराज. ऐकणारे नरकात, कीर्तनकार नरकात, टाळकरी नरकात. गायक वादक तर अगोदरच गेले असतात, कारण ती पंचपदी अगोदर सुरू करता ना तुम्ही, त्याच्यामुळे तुमचा काही विषयच येत नाही, म्हणून लक्ष देऊन ऐका. म्हणून जिवंतपणे प्रॅक्टिकली जगायचं शिका. काय शिका? जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई, आणली नाही कधी खाना मिठाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई, मी तुला पाहून प्राण रोखिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले. म्हणून संसारातला कोणताही घटक जर माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त झाला त्याला भाग्य म्हणायचं नाही. हित कशामध्ये आहे हा मुद्दा महत्वाचा आहे. महाराज सांगतात हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे. या विश्वामध्ये जन्माला येऊन त्या भगवंताची कृपा जीवनामध्ये प्राप्त करून घेणं याच्यापेक्षा जगात दुसरं हित नाहीये. आणि असा जो आपल्या हिताविषयी जागा आहे, ज्या मातोश्रीच्या अमृत महोत्सवानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. श्रीमती आमच्या चंद्रभागा आई, त्यांचं जेवढं वैभव आहेत, मला वाटतं आमचे तुळशीराम भाऊ त्यांच्यापेक्षा त्यांचं खूप मोठं कार्य आहे. मी सांगू तुम्हाला, एक वारकरी संप्रदायाचं व्यक्तिमत्व आहेत, ज्यांनी पंढरपूरची वारी केली, आळंदीची वारी केली, जीवनभर ज्ञानेश्वरी पारायण गाथेची सेवा केली. खरं सांगू का, अशा लोकांची पुण्यतिथी करत असताना माणसाला मानसिकही समाधान वाटतं महाराज. नाही तर आमचं नशीब एवढं खराब आहे तुम्हाला सांगतो. दररोज एका बेवड्याची पुण्यतिथी महाराज, दररोज. ते बिचारं देशी पिऊन मेलेलं असतं आणि कीर्तनकार म्हणतो याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. कीर्तन एकपट बावळट आणि गायक त्याच्यापेक्षा बावळट. गायक म्हणतो शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराज खरं सांगू का, 2 कीर्तनात माणसाला खोटं बोलावं लागतं. 100% कीर्तनकार खोटं बोलतात 2 कीर्तनामध्ये. पहिलं खोटं बोलतो वाढदिवसाच्या कीर्तनाला आणि दुसरं खोटं बोलतो वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला. आता या बावळट पुढाऱ्यांचे वाढदिवस करावे लागतात महाराज. अख्खा जिल्हा खायला असतो त्यांनी आणि आम्ही सांगतो साहेबासारखा माणूस नाही. म्हणजे नरकातच जायचे काम आहे नाही, दुसरं काय महाराज. अख्खी ग्रामपंचायत खाल्लेली असते त्यानं, घरकुल तर खाऊ द्या. अहो 13 हजार रुपयाचे शेतकऱ्याचे संडास सुद्धा त्यानं खाल्लेले असतात. तरी आम्ही सांगतो सरपंचासारखा माणूस. किती मोठं खोटं झालं महाराज हे. पण आता करता काय, पाकिट घ्यायचं असतं. बरोबर आहे का नाही. आणि वर्ष श्राद्धाला तर 101% खोटं बोलावं लागतं. पण आज ज्या मातेचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत, त्यांचं जीवन सुद्धा आदर्श आहे, त्यांच्या नवऱ्याचं जीवन सुद्धा आदर्श आहे, आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी तर महाराष्ट्रासाठी आदर्श निर्माण केला. एवढं गोड नियोजन. आणि असे जे मुलं आहे जे आपल्या हिताविषयी जागे आहे, त्यांच्या आई वडिलाला तुकोबा धन्यता देतात. अभंगाचं आपुलिया हिता जो असे जागता, 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 आपुलिया
कान्या पुत्र होती जे सात्विक गोळी कान्या पुत्र होती जे सात्विक धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया गोळी कान्या होते जे सात्विक हो बोली आई दादा ते दादा धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया बोली आई दादा ते दादा धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. जो आपल्या हिताविषयी जागा आहे त्याच्या आई वडिलाला तुकोबराय धन्यता देतात. तुकोबरायसारखा महात्मा कोणाचंही वर्णन करल अजिबात नाहीये. अरे छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा तुकोबरायच्या कीर्तनाला येऊन बसल्यानंतर तुकोबरायच्या मुखातले उद्गारे मुंगे आणि राव आमा सारिखाची भाव. अरे छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा ते काही तालुक्यापुरता राजा थोडा होता काही का जिल्ह्यापुरता का महाराष्ट्राचा नाही 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 नाही. या जगात माझ्या राजासारखा तेजस्वी राजा परत जन्माला येणार नाही. आणि तो राजा कीर्तनाला येऊन बसल्यानंतर त्यांच्या तोंडावर म्हणा ओ महाराज मुंगी आणि राव आमा सारिखाची. म्हणून तो तुकोबराय सांगतात तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी नाही बीड बहार तुका म्हणे साना थोर. आमचं नशीब तर एवढं खराब आहे आम्हाला गध्याला बाबूराव म्हणावं लागतं महाराज. आणि कीर्तन करायचंय लोकांना नाव कमवायचं त्याच्यामुळे ते करावंच लागतं. पण जगद्गुरु तुकोबरायचे 4092 अभंग आहे. किती आहे सध्याच्या तिथी 4092 अभंग आहे. ते सगळे अभंग वाचा. एकाही अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायने कोणालाही गाढवाला गजानन केलेलं नाहीये. तुकोबरायसारखा स्पष्ट महात्मा तुकोबरायसारखा स्पष्ट बोलणारा महात्मा या विश्वाच्या पाठीवर परत जन्माला येईल म्हणून सांगता येत नाहीये. मग काय सांगायचं हित कशामध्ये आहे. हित ध्रुव बाळाचं चरित्र पाहिलं तर आपल्या हितासाठी वयाच्या 5व्या वर्षी घर सोडून जंगलात गेलेले ध्रुवबाळ त्यांना मार्गदर्शन कोणी केलंय सुनीती मातेने केलंय. काय केलंय ए ध्रुवा काय उत्तानपाद राजाच्या मांडीवर जाऊन बसतोस रे. अशा ठिकाणी जाऊन बैस की तिथून तुला कोणी उठवणार नाही. वयाच्या 5 वर्षाचा असताना भगवंताची कृपा जीवनामध्ये प्राप्त करून घेतली. पण त्याला कारणीभूत सुद्धा कोण ठरली आपली माता ठरली. म्हणून धन्य माता पिता तयाचिया. म्हणून नेहमी मानवी देहाला जन्माला आलेल्या माणसाने आपल्या हिताविषयी काय राहिलं पाहिजेत सावध राहिलं पाहिजेत. महाराज सांगतात सावध सावधान वाचे बोला नारायण. सावधान रहा सावधान रहा सावधान रहा आणि सावधान रहा. सावधान जर नाही राहिले तर कधी काळाची झडप येईल आणि कधी तुम्हाला घेऊन जाईल काही सांगता येणार नाहीये. म्हणून प्रत्येक क्षणाला आपल्या हिताचा जो विचार करतोय क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. रात्रंदिवस फक्त आणि फक्त त्याला आपल्या हिताचा विचार आहे. कै मी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. दिन तैसी रजनी झाली ओ माय दिन तैसी रजनी झाली ओ माय. दिन तैसी रजनी झाली ओ माय. दिन तैसी रजनी झाली ओ माय. अवस्था लावून गेला अजून का नाही. अवस्था लावून गेला अजून का नाही. दिन तैसी रजनी झाली ओ माय. दिन तैसी रजनी झाली
जनी झाली ओ माये अवस्था लावून गेला अजून का नाही. त्या अभंगाची सुरुवात पहा. पडिले दूरदेशी मजा आठवे मानसी नको नको हा योग कष्ट होता ती जीवासी. बेटी लागे जीवा लागली से आस पाहे रात्र दिवस वाट तुझी. बेटी लागे जीवा लागली से आस. भेटी लागे पंढरीनाथा भेटी लागे पंढरीनाथा भेटी लागे पंढरीनाथा भेटी लागे पंढरीनाथा. जीवा लागले तळमळ व्यथा जीवा लागले तळमळ व्यथा जीवा लागली तळमळ व्यथा जीवा लागली तळमळ व्यथा. भेटला पंढरीनाथा भेटला पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा. रात्रंदिवस आपल्या हिताचा जो विचार करतोय त्याच्या आई वडिलाला तुकोबराय काय देतात? धन्यता देतात. धन्य माता पिता तयाची आपण. कोणाला? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. थोडं थोडं पुढं सरका बरं, पाठीमागच्या लोकांना बसायला जागा नाही. सरका माया हो, थोडं पुढं सरका ना तुम्ही. असं इथं या. सरका सरका थोडं पुढं सरका आहे. विठ्ठल 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 कीर्तनाला जे येणारे लोक आहेत ते अगोदर येऊन बसलेले. आता जे बिचारे जेवणासाठी येणार आहे त्यांच्यासाठी आपल्याला जागा देणं गरजेचं आहे ना महाराज. प्रत्येकाने थोडं थोडं पुढं सरका. या थोडं पुढं सरका. कारण 11:30च्या नंतर येणारा माल हा फक्त पंक्ती पठाने, त्याला कीर्तनाची काही घेणं देणं नाहीये. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय सांगतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. सात्विक हा शब्द जगद्गुरु तुकोबरायने खूप महत्वाचा आहे. मुलं जन्माला घालू नका याविषयी दुमत नाहीये, घाला ना जन्माला. पण कबीर महाराज सांगतात जननी जने तो भक्त जने या दाता या शूर नहीं तो जननी बांज भली क्या खावे क्या नूर. आईला जर मुलाला जन्माला घालायचा असेल तर त्या आईने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जन्माला घालावा. आईला जर मुलगाला जन्माला घालायचा असेल तर छत्रपती संभाजी राजासारखा मुलगा जन्माला घालावा. आईला जर मुलाला जन्माला घालायचं असेल तर भगतसिंग राजगुरू या सर्व लोकांसारखे मुलं जन्माला घाला. नाही तर गांधाराने 100 कौरव जन्माला घातले होते. किती? गांधारीने किती जन्माला घातले होते? 100 कौरव. काय फायदा झाला हो महाराज? औषधालाही कोणी उरलं नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून जननी जने तो भक्त जने या दाता या शूर. एक तर शूरवीर मुलाला जन्माला घाला 1, नाही तर एक तर हरिभक्त जन्माला घाला 2, नाही तर तिसरा दानी जन्माला घाला 3. नाही तर महाराज जन्माला काय घेऊन बसले हो? कोंबडीला एका टायमाला 40-40 किलो होतात महाराज. काय कोंबडी ज्यावेळेस चालते ना श्रावण महिन्यात, 12 महिन्यात फक्त 1 महिना कोंबडीचं वजन असतं, ते म्हणजे श्रावण महिन्यात. अरे अरे श्रावण महिन्यात फक्त तुम्ही कोंबड्याचा ताल पहा महाराज. अशी चालती कोणी ठुमुक 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 ठुमुक. तिला असं वाटतं की बिनविरोध खासदार झाले काय करून मिलं विडाय. 4-5 कार्यकर्ते पुढं 4-5 कार्यकर्ते मग बस. श्रावण महिना उस तर कोंबडी तोरात चालते. मग कोंबडीची परिस्थिती पहा. कोई चिल्ली ले गई कोई बिल्ली ले गई हो गई बाटम बाट. पुत्र ऐसा देई गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा. 100 जन्माला घालण्याच्या ऐवजी 1च जन्माला घाला.
पण तो कसा असावा? सात्विक असावा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आणि सात्विक माणसाचा हरिक तुम्हाला आणि मला वाटावं यात काय नवले महाराज. छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील, आज ज्यांचा जन्म उत्सव आहे, मला वाटतं महात्मा ज्योतिबा फुले यांचा हरिक तुम्हाला वाटावं मला वाटावं यात काय नवले महाराज. ज्यांनी या देशासाठी काम केलंय, ज्यांनी या समाजासाठी काम केलंय, त्यांचा हेवा तुम्हाला आणि मला वाटावं यात नवल नाहीये. अशा महात्म्यांचा, अशा क्रांतिकारी लोकांचा, अशा देशभक्तांचा हेवा तयाचा हरिक वाटे देवा. मग हे बघा, देवाला हरिक वाटावं एवढं नका चांगलं जगू, पण कुटुंबाला हरिक वाटावं एवढं तर चांगलं जगलंच पाहिजेत महाराज माणसाने. बरोबर आहे का नाही? म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. पण कोणाचा हरिक? कोणाचा हरिक देवाला कसा वाटल? जो देश लुटायला बसला त्याचा हरिक वाटल? कसं वाटल महाराज? जो दारू पिणार आहे त्याचा हरिक वाटल? जो चोऱ्या करणार आहे त्याचा हरिक वाटल? अजिबात नाहीये. तुकोबराय सारखा महात्मा कोणाचंही वर्णन असं खोटं करणार नाही. तुकोबराय सांगतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. हरिक देवाला वाटतो, पण केव्हा? तिसऱ्या चरणाचा पूर्वार्ध तुम्ही ज्यावेळेस त्या हरिकाला जोडसाल त्यावेळेस काय वाटल? देवाला हरिक वाटल. काय महाराज सांगतात पहा. गीता भागवत करीती श्रवण, 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 गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, 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 अखंड चिंतन विठोबाचे, विठोबाचे, विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. अखंड चिंतन विठोबाचे, 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 अखंड चिंतन विठोबाचे, विठोबाचे, विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. एका वाक्यात तुकोबराने सांगितलं, कोणाचाही हरिक देवाला वाटणार नाही. गीता भागवत करीते श्रवण. दोन ग्रंथ खूप महत्वाचे. आपल्या हिंदू धर्माचा हिंदू ग्रंथ कोणता आहे? गीता आहे महाराज. कोणता आहे? श्रीमद भगवद्गीता आहे. खरं सांगू, मुस्लिम धर्माचा मुस्लिम धर्माचा ग्रंथ कोणता आहे? कुराण. ख्रिश्चन धर्माचा कोणता आहे? बायबल. आपलं नशीब एवढं खराब आहे महाराज, आपला हिंदू धर्माचा ग्रंथ कोणता आहे? हिंदू ग्रंथ कोणता आहे? श्रीमद भगवद्गीता आहे. पण आपले लोक एवढे लबाड आहे महाराज, कोर्टामध्ये गीतेची शपथ घेऊन खोटं बोलतात. कशाची शपथ घेतात? गीतेची घेतात. बाबा बाबा, खोटं बोलण्याच्या बाबतीत तर आपला नाद करायचा नाही महाराज. ग्रामपंचायतच्या टायमावर लोक मारुतीच्या डोक्यावर 2-2 हात ठेवतात. अजिबात नाही. आणि एकदा का सरपंच पदाचे डोळे झाले तर मारुतीला सुद्धा विकायला कमी करत नाही हो लोक, म्हणजे देवाला सुद्धा विकायला कमी करत नाहीये. म्हणून ऐका, गीता भागवत, गीता 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 वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तया नरा. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोने श्रीराजे, संसारा एवढे थोर ओजे फेडिले जगाते. निमित्त फक्त अर्जुनाचं केलंय. कोणाचं केलंय? अर्जुनाचं निमित्त केलंय. पण त्या अर्जुनाचं निमित्त करून तुम्हाला आणि मला उद्धारासाठी जी गंगा भगवंताने निर्माण केली, त्या गंगेचं नाव श्रीमद भगवद्गीता आहे. काय? श्रीमद भगवद्गीता आहे. म्हणून गीता भागवत. क्षेत्राणाम चैव सर्वेषां यथा काशी हनुत्तमः, वैष्णवानाम यथा शंभुपुराणानामिदं तथा. सर्व क्षेत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ क्षेत्र जर कोणतं असेल तर काशी आहे. कोणतं आहे? काशी आहे.
सर्व तीर्थामध्ये सर्वात श्रेष्ठ तीर्थ जर कोणता असेल तर गंगा आहे, आणि सर्वामध्ये श्रेष्ठ वैष्णव जर कोण असेल तर भगवान शंकर आहे, आणि सर्व ग्रंथामध्ये सर्वात श्रेष्ठ ग्रंथ जर कोणता असेल तर श्रीमद भागवत महापुराण आहे महाराज. माणूस जीवन किती जगला याला महत्त्व नाही, माणसाच्या जीवनाला मंगलमय करणारा ग्रंथ म्हणजे काय आहे? भागवत आहे. मानवी देहाला आनंद प्राप्त करून देणारा ग्रंथ म्हणजे भागवत आहे. व्यक्तीला शांती आणि समाजाला क्रांती देणारा ग्रंथ म्हणजे भागवत आहे. भगवंताच्या अवताराचा इतिहास म्हणजे काय आहे? भागवत आहे. श्रीमद भागवताख्योयम प्रत्यक्ष श्री कृष्ण ये वही. साक्षात भगवान श्री कृष्ण म्हणजेच कोण आहे? भागवत आहे. आणि ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्याला आपलं मरण मंगलमय कसं करायचं याच्यासाठी सर्वात सुंदर ग्रंथ कोणता आहे? भागवत आहे. मग तुकोबराय सांगतात गीता भागवत करीती श्रवण. काय करती? श्रवण करती. आणि अखंड चिंतन विठोबाचे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रात्रंदिवस जे भगवंताचं चिंतन करतात. गोविंद असनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासे. माझी मजा झाली अनावरवाच्या छंद या नामाचा, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस जो भगवंताचं चिंतन करतोय महाराज सांगतात अखंड चिंतन विठोबाचे. आणि असा जो कोणी असल तयाचा हरिक वाटे देवा विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा. हे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. हर विठ्ठल श्री नामदेव तुकाराम की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई नकार. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात, अखंड भगवंताचं चिंतन करतात, अशाची सेवा माझ्या जीवनामध्ये घडो. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. तुकोबराय सेवा करण्याची इच्छा अंतकरणामध्ये प्रकट करतात. कोणाची सेवा कशी करतील तुकोबराय? काय कमी होतो तुकोबरायला? वेदाचा तो अर्थ आमाशीच एकाने वाहावा भार माता. तुकाराम तुकाराम अनुरेनुया थोकडा तुका आकाशा एवढा. एवढा अधिकार ज्या महात्म्याचा आहे. मोक्ष आमा घरी कामारी हे दासी होय सांगू ऐसी. तुका म्हणे मोक्ष ज्या माणसाच्या घरी दासी म्हणून म्हणजे नोकराणी म्हणून काम करते, त्या माणसाच्या जीवनामध्ये तो महात्मा तशी कोणाचीही सेवा करणार नाही. पण जे गीतेचं श्रवण करतात, जे भागवताचं श्रवण करतात, जे नित्य आपल्या हिताविषयी जागी आहेत, अशा लोकांची सेवा करण्याचा तुकोबराय मानस ठेवतात. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. श्रीमती चंद्रभागा आई तुळशीराम हगवणे या आईसाहेबाच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहात. कार्यक्रम पाहिल्यानंतर खूप प्रसन्न वाटतंय महाराज. पहिलं तर तुमच्या दोघा भावाला द्यावे तेवढे धन्यवाद आहेत की एक आदर्श कार्यक्रम तुम्ही महाराष्ट्रामध्ये निर्माण केला. खरं सांगू, प्रत्येक लोकांनी पुण्यतिथ्या करण्यापेक्षा, दशक्रियाविधी करण्यापेक्षा मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्यासाठी एखादा तरी सोहळा ठेवा महाराज.
ग्रंथ तुला ठेवली. कोणती तुला ठेवली? ग्रंथ तुला ठेवली. जेवढे त्यांच्या वजनाचे ग्रंथ भरतील तेवढे ग्रंथ या समाजाला काय करायचे? दान करायचे. प्रत्येक कुटुंबामध्ये, मी मगाशी शब्द वापरून गेलो, प्रत्येक कुटुंबामध्ये जर आमच्या गजानन दादासारखा आणि आमच्या राजेंद्र दादासारखा मुलगा जन्माला आला तर जगातल्या कोणत्याच आईच्या डोळ्याला कधीच अश्रू येणार नाहीये. म्हणून या कार्यक्रमातून तुम्ही फक्त एवढाच माझा सिद्धांत घेऊन जा. नाही काही जमलं तुम्हाला तरी चालेल, प्रत्येकानं आपल्या आई मायबापाची सेवा करा. बरं, जिवंत आहे तोपर्यंत करून घ्या. काही अपेक्षा नसते महाराज त्यांना. म्हातारपणी फक्त तुम्ही तुमच्या मायबापाला 2 शब्द प्रेमानं बोलावं आणि फक्त झोपायच्या अगोदर एवढं विचारा, आई जेवलीस का तू? बस, याच्या पलीकडे त्या मायेला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही आहे. तुम्हाला जर 9 महिने 9 दिवस तिनं गर्भात वागवलं, तळ हाताच्या फोडासारखं जपलं, तुम्ही जेवण करत असाल, ती जेवण करत असाल, आणि जर तुम्ही तिच्या मांडीवर शी केली, तिनं तुम्हाला फेकून नाही दिलं महाराज. तसंच उचललं, बाहेर नेलं, स्वच्छ केलं आणि परत तुम्हाला त्या मांडीवर बसवलं. मग मला एवढंच सांगायचं तुम्हाला, 10-15 वर्ष जर ती तुम्हाला एवढं ॲडजस्ट करून घेती तर म्हातारपणे तिला दिसत नसेल, तिला ऐकू येत नसेल, म्हातारा मनुष्य झाला की थोडं जास्त बोलतो. मग 10-5 वर्ष तुम्ही तुमच्या मायबापाची सेवा करता म्हणजे काही उपकार करत नाहीये. माझी सर्वांना विनंती गड्यानो, ज्या दिवशी हे 2 रत्न तुमच्या जीवनातून निघून जातील ना, एक म्हणजे आई आणि दुसरे म्हणजे बाप, या समाजात कितीही लोक तुमच्यावर प्रेम करू द्या, पण आई बापाची बरोबरी या जगामध्ये कोणी करू शकत नाही. पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे. 2-4 महिन्यापूर्वी कोपर खेरण्याला एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. एका माणसाने मला जेवायला बोलवलं होतं. जेवायला गेल्यानंतर 2-4 कोटी रुपयाचा त्याचा फ्लॅट, एवढा सुंदर फ्लॅट होता की बघाव एवढा गोड फ्लॅट होता. सगळे दिसले, मुलं दिसले, नातू पंतू सगळे दिसले. जेवताना मी त्या दादांना म्हणलं, का हो दादा, तुमचे आई वडील दिसत नाहीये? त्या माणसाने मला शब्द वापरला, म्हणे महाराज, आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो ही खूप हाय प्रोफेशनल सोसायटी आहे. काय शब्द वापरलाय त्यानं? आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो ही खूप स्टँडर्ड सोसायटी आहे. IT पार्कचे सर्व लोक राहतात महाराज. लोकांची अशी धारणा आहे की ज्या विभागामध्ये उघडे लोक फिरतात तो विभाग सगळ्यात सुंदर विभाग आहे. असं नाही हो महाराज. अरे 60-70 वर्षापूर्वी आपल्या बापदाद्यांना कपडे घालायला भेटत नव्हते, तेही उघडेच राहत होते. मग उघडे फिरणारे लोक पुढे नाही गेले, उलट ते मागं आले. लक्ष देऊन ऐका माझी विनंती तुम्हाला. त्यांनी सांगितलं, म्हणे महाराज, आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो ही खूप हाय प्रोफेशनल सोसायटी आहे. इथं 50-75% फॉरेनर राहतात आणि आमचे आई वडील खूप गावंडळ आहे, ते इथं शोभत नाही, म्हणून आम्ही त्यांना गावाकडे ठेवलं. जेवता जेवता मी माझ्या मनातल्या मनात विचार करत होतो, ह्या नालायकाच्या घरी जेवण्यापेक्षा रस्त्यावर 2 वडापाव खाल्ले असते तर बरं झालं असतं महाराज. एक सांगू, तुमच्या शिक्षणामुळं 2-4 कोटीच्या फ्लॅटमुळं जर तुम्हाला तुमच्या मायबापाची लाज वाटत असेल तर माझी विनंती गड्यांनो, असं पाप करू नका बरं. किती प्रेम आहे आईवडिलाचं, किती जरी उदाहरणं दिले तरी थोडे महाराज. हा जन्म दिला आईने तुला, उपकार हा मोठा केला, ठेस लागे तुझ्या पायाला, आसू येई तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने तुला, उपकार हा मोठा केला. किती जरी गीतं म्हणले, दिवसभर म्हणले तरी कमी पडतील एवढे गीतं आहे. हा हंबरुनी वासराले चाटती जवा गाय, तव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय हो, दिसती माझी माय. आया बया सांगत होत्या होतो जवा तान्हा, दुष्काळामध्ये मायेचा माझा आटला होता पान्हा. पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाये, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय हो, दिसती माझी माय.
म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, सर्व काही करा, फक्त मायबापावर प्रेम करा. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. या रस्त्यानं माझे तुकोबराय जातात. कोण जातात? तुकोबराय जातात. ह्या रोडला किंमत तुमची बारामती म्हणून नाही, ह्या रोडवर काटेवाडी म्हणून तुमच्या रोडला किंमत नाही. ह्या सगळ्या एरियाला किंमत त्याच्यामुळे कारण की या रस्त्यानं माझे तुकोबराय जातात म्हणून महाराज. एवढा समाज तुम्ही जन्मल्यापासून वर्षभरात कधीच तुमच्याकडनं, तुम्ही जगातल्या किती मोठ्या माणसाची सभा ठेवा नाही तर काही ठेवा, एवढे लोक तुमच्या रस्त्यानं कधी जात. ज्या दिवशी काटेवाडीमध्ये माझ्या तुकोबरायचं जेवण असतं त्या दिवशी समजून चालावं की काटेवाडीची त्या दिवशी दिवाळी महाराज. ज्या दिवशी भवानीनगरला माझ्या तुकोबरायचं मेंढ्याचं रिंगण असेल त्या दिवशी समजून चला माझ्या भवानीनगरची काय आहे? दिवाळी आहे. ज्या दिवशी बारामती माझ्या तुकोबरायचा मुक्काम असेल त्या दिवशी समजून चालावं की ती त्या दिवशी बारामतीकरांची काय आहे? दिवाळी आहे. दसरा दिवाळी तोची माझा सण, सखे संत जन भेटतील किंवा सखे हरिजन भेटतील. ज्या दिवशी संत येती घरा तोची दिवाळी दसरा. म्हणून आपण भाग्यवान आहात. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, नाही काही जमलं तर चालेल, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग चंदराची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी हो मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून नाही काही जमलं तरी चालेल, प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा. ज्या मातेच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण सर्व मंडळी इथे उपस्थित आहोत. वास्तविक 75वा त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे, बरोबर आहे का नाही? एवढे दिवस कुटुंबाची सेवा करत असताना आपल्या लेकरांना लहानचं मोठं केलं. एकदा गरीब कुटुंबामधून मला असं वाटतं त्यांचे वडील मरण्याच्या अगोदर 10 दिवससुद्धा पेपर वाटायची सेवा करत होते, बरोबर आहे का नाही? वारकरी होते, ज्ञानोबराय तुकोबरावर प्रेम करणारे एक व्यक्तिमत्व. आणि त्या कुटुंबामध्ये हे 2 रत्न जन्माला आले. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आमचे गजानन दादा आहेत आणि आमचे राजेंद्र दादा आहेत. खरं सांगू का, नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. मी मगाशी आल्यानंतर त्यांना म्हटलं की एखाद्या शावकाराने कीर्तन ठेवणं साहजिक आहे महाराज, एखाद्या श्रीमंताने एवढा मोठा उत्सव ठेवणं साहजिक आहे, पण कष्ट करून आपल्या आईचा अमृत महोत्सव तुम्ही ठेवला. महाराष्ट्राला सुद्धा लाजवल एवढा गोड कार्यक्रम या कुटुंबियांनी केला आहे. म्हणून या दोघा भावांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. खूप सुंदर नियोजन केलं, द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. एका दिवशीसाठी थोडा खर्च नाही आहे महाराज, सगळ्यांची यथोचित सेवा आहे. भोजनाची व्यवस्था, गायक वादक, कधी कधी एक वादक भेटत नाही, आज 2-2 वादक आहे, बरोबर आहे का नाही? कधी कधी एक गायक भेटत नाही, आज गायक वेटिंगवर आहे. टाळकरी आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्यांचं चॅनलचं नाव महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आहेत. आमचे जिव्हाळा चॅनलचे मालक अमोल दादासुद्धा. आता अमोलनं बोलवणं एवढं तसं काही सोपं नाही आहे, पण आमच्या गजानन दादांनी राजेंद्र दादांनी सांगितलं आम्हाला मनापासून जीव ओतून आमच्या आईचा कार्यक्रम करायचा आहे, तुम्ही या म्हणजे या. कारण की हत्ती पोचणं तेवढं सोपं नाही आहे. जसं IBN लोकमत आहे, जसं ABP माझा आहे, जसं स्टार प्रवाह आहे, जसं मन मंदिर आहे,
त्याच्यापेक्षा 10-5 पावलं पुढं महाराष्ट्रात फक्त एकमेव चॅनल आहे, ते म्हणजे जिव्हाळा चॅनल आहे महाराज. एका टायमाला 10-10, 5-5 लाख लोक जो कार्यक्रम पाहतात, अगदी छोट्यातून सुरुवात केली महाराज, पण एका सरकारी चॅनलपेक्षा सुद्धा जास्त TRP आमच्या अमोलदादाला, तेही सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. म्हणून पुनश्च एकदा सर्वानुमते सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आणि जशी तुम्ही 75वा आईचा हा अमृत महोत्सव साजरा केला, आपण सर्वानुमते पांडुरंगाला विनंती करू की या आईचा शताब्दी महोत्सव सुद्धा सर्वांच्या साक्षीनं हो, अशी आपण ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करू. अनवाणीला पूर्णविराम देतो. पुनश्च एकदा खूप गोड नियोजन केलेलं आहे. माझी सर्वांना विनंती आहे, कार्यक्रम संपल्यानंतर आईची ग्रंथ तुला आहे, ग्रंथ तुला झाल्यानंतर सर्वांना सुंदर असं स्वादिष्ट जेवण केलेलं आहे. ग्रंथ तुला होईल, त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा होईल, तोपर्यंत कोणी उठायचं नाही, बसून राहा. बरेचसे लोक तर आत्ताच आलेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही काही ताण घेऊ नका. कमीत कमी जेवणापुरतं तर ऐका बाबा हो, 30 मिनटं तर ऐकलं पाहिजेत का नाही. म्हणून सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती करतो. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का? अजिबात नाही, पण त्या गाईची सेवा व्हावी यासाठी एक काटेवाडी परिसरामध्येच भेटू दे, म्हणजे थोडं बरं वातावरण आहे. पण सध्या अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष तुमच्या बारामतीकडे, त्यातल्या त्यात काटेवाडीकडे. सगळ्याला धाकधूक धाकधूक धाकधूक, कोण जाणे कोणा घडे उपासना. काय होईल 4 जूनला काही सांगता येत नाही. काही ना फटाके ठेवा, काही ना झेंडूबाम ठेवा, पण दोन्हीतून प्रत्येकाला काही ना काहीतरी ठेवणं आहेच. काही ना टायगर बाम ठेवा, जर नाही दोन्हीनं जमलं तर रामदेव बाबाचा बालका ठेवा, पण ठेवा. काय धक्का बसेल काही सांगता येत नाही आहे. आता लोकांपुढं सुद्धा असा श्रमभ्रम निर्माण झाला, कसं करावं, काय करावं, कसं करावं, काय करावं. काहीच करू नका, तुम्हाला जे आवडेल ते करा, बाकी काही करू नका. बरं, कोणाचे उपकार कमी म्हणून कोणाला सांगायचं तुम्ही काय करा म्हणून? सगळ्यांचेच उपकार आहे ना. मग आता करायचं काय? काय करायचं ते करा, नाही तर ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी आहेत दिला निघून जा. ताण घेऊ नका, पापही करू नका आणि पुण्य. अवघड झालंय ना इतकं मोठं अख्ख्या भारतातलं लक्ष. मला तर असं वाटतं जसं IPL वर हे लागलेलं आहे ना महाराज, काय म्हणतात सट्टे, तसे काही ना डायरेक्ट पैज लावलेली आहे. अहो ह्या अमोलनंच माझ्यासोबत लावली, बाकीचं द्या सोडून. हा जिव्हाळावाला ते म्हणे हे निवडून येणार, मी म्हणलं ते येणार, तू लाव म्हणलं. 5-5 लाख रुपयाची पैन, म्हणजे काय मार्केट आहे तुमचं बाबा. मार्केट केलं तुम्ही जाम, आहे ना काहीतरी. म्हणून असू द्या, विनोदाचा भाग सोडून द्या, पण निश्चित तुम्ही भाग्यवानच आहात आणि भाग्यवानच आहात, बरोबर आहे का नाही? एवढ्या सदन भागामध्ये तुम्ही जन्माला आलेले आहात, खरोखर भाग्यवान आहात. म्हणून पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आणि जाताना प्रत्येकाने अगरबत्तीचा पुडा घेऊन जा, त्याच्यातून आलेला पैसा गोमातेसाठी जाईल, याची शाश्वतीनं अर्धाच्या का देऊन देतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोललेले करो वेडे वाकोडे उतरे क्षमा पराध महाराज नाही उच्चारिला अधिकार मी आपला. क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वर रखा पाया पैकिंकर. क्षमा पराध महाराज ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. थोड्या वेळासाठी कोणीही उठू नका. या ठिकाणी आईंच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रंथ तुला होत आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीनं एक आनंदाचा दिवस, आनंदाची डोही आनंदी तरंग. आई मुलाचा दिवस आहे आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी हरिभक्त परायण आमचे अत्यंत सुश्राव्य असं कीर्तन करणारे पुरुषोत्तम महाराज पाटील, अत्यंत महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारे बुलढाण्याचे कीर्तनकार, यांनी सुश्राव्य कीर्तन केले. त्याबद्दल हगवणे परिवार सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार. या जागेवर बसतील टाळकरी, जिथं आहात तिथंच बसा, खाली जागेवर खाली बसा.
टाळकऱ्यांना विनंती आहे ह्या जागेवर बसा. करा की होय. गजानन हगवणे दैनिक लोकमतचे पत्रकार आणि त्यांचे बंधू राजेंद्र हगवणे यांच्या मातोश्री, खऱ्या अर्थानं त्यांचे वडील छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये तुळशीरामजी हगवणे हे होते. राजेंद्रजी आणि गजानन यांचे 2 मुलं 1 मुलगी. अत्यंत कष्टातून आपल्या मुलांना शिक्षण देऊन आईने या ठिकाणी दोन्ही मुलं अत्यंत सुसंस्कृत आणि नम्रशील सुसंस्कारशील केलेले आहेत. आणि सर्व त्यांच्या विनंतीला मान देऊन आलेला हा बहुजन सागर, खऱ्या अर्थानं अनेक मान्यवर साईडला सुद्धा उभे आहेत, जागा अपुरी आहे. अशा पद्धतीनं आज त्यांच्या काही दान द्यावं तर ज्ञानदान द्यावं आणि ग्रंथ जे वाचाल तर वाचाल. आपण पुस्तक वाचत नाही आज मोबाईलच्या नादामध्ये, आणि म्हणून त्यांच्या वजना एवढे या ठिकाणी ग्रंथ, तुला सर्व प्रकारचे पुस्तकं या ठिकाणी ग्रंथ आणलेले आहेत आणि ते या ठिकाणी दान देणार आहेत. ज्ञानदान अन्नदान असा आज आईंचा अमृत महोत्सवी 75वा वाढदिवस हगवणे परिवार आपल्या सर्वांच्या साक्षीनं करत आहे. आई नाव परमात्म्याचं, आईचं गाव स्वप्नांचं, आईचं गुज अंतरीचं, आई नभ सुखाचे, आई द्वार स्वर्गाचे, आई सुत मोक्षाचे, त्यागमूर्तीनी त्यागाची हसऱ्या चेहऱ्याने जगणारी, नात्यांना बंधनात गुंपणारी, घराला घरपण आणणारी ती आई असते. आई म्हणजे गोड स्वप्न पहाटेचं, आई असते आधाराची काठी, आई असते ज्योत त्यागाची, आईची साय दुधावरची, आई धनी सप्त सुरांची, आई असते वाणी कीर्तनाची, गुणगुणावी अशी संतवाणी. आईचं महत्त्व आत्ताच आपल्याला महाराजांनी सांगितलेलं आहे. आईंवरती अनेक कविता आणि आईंचं आ म्हणजे आरंभ, ई म्हणजे ईश्वर. परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी येता येत नाही, म्हणून ईश्वराचा आरंभ म्हणजे आई. आणि म्हणून प्रत्येकाच्या घरात आई असते आणि ती परमेश्वराचं एक रूप असते. आई म्हणजे काय असते? आई म्हणजे खऱ्या अर्थानं दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते, लेकराची साय असते. आई आयुष्यभर न पुरणारी एक शिदोरी असते, ती संस्काराची शिदोरी असते. आई नेहमीच आपल्या लहान बाळापासून मोठा किती झाला तरी आई ही प्रेम करत असते. घराघरात आई असते प्रत्येक आईचा. आणि पेढ्यांची माळ. आणि आई म्हणजे काय असते? आयुष्यभर न पुरणारी संस्काराची शिदोरी असते. त्या आईचा आणि प्रत्येक आईचा सन्मान ठेवावा असा एक आदर्शवत असणारा हा कार्यक्रम घराघरामध्ये प्रत्येक आईचा प्रत्येक लेकराने सन्मान ठेवावा. आणि महाराजांनी सांगितलं तसं आपण आईनं आपल्याला सहन केलं, आपणही म्हातारपणी आईला सहन करूया. आईची काही अपेक्षा नसते. आईला खऱ्या अर्थानं मोक्ष हा या क्षणी असतो की आईला कृतार्थ जीवन जगल्यासारखं वाटणं, हाच मोक्ष असतो. आपण आईची सेवा करतच असतो, परंतु त्याहूनही जास्त सेवा आजच्या कार्यक्रमानंतर प्रत्येकाच्या मनामनात एक आईबद्दलची सेवा करण्याची अजून एक उर्मी, अजून एक खऱ्या अर्थानं आत्मपरीक्षण करणारा आजचा कार्यक्रम नक्कीच प्रत्येकाला एक दिशा देणारा राहील. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवूया, आईंना शुभचिंतन करूया. आणि शतायुसाठी आपण या ठिकाणी ग्रंथतुला पूर्ण झालेले आहे. ग्रंथतुला होत आहे थोडं झाले. या सर्व टाळकरी धारकरी, सर्व या ठिकाणी दाराडे महाराज, सर्व कीर्तनकार अनेक आहेत या ठिकाणी. आपण सर्वजण उपस्थित राहिला. आपल्या प्रत्येकाचं हगवणे कुटुंबियांकडून मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आभाराचा भार कशाला, सत्काराचा हार कशाला, एकमेकांच्या हृदयामध्ये घर करून राहू त्याला दार कशाला. आपण सर्वजण या हगवणे कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिला. आपल्या प्रत्येकाचे आम्ही गजानन हगवणे आणि राजेंद्र हगवणे हगवणे कुटुंबियांकडून मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत.
सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. आणि आत्ताच सांगितलं तसं महाराजांनी या ठिकाणी अगरबत्ती आहे ती आपल्या घरी अगरबत्ती नेहमीच असते, परंतु आज ही आगळीवेगळी अगरबत्ती आहे ती घेऊन जा. सुवास आणि महाराज तुमच्या विचारांचाही सुवास आमच्यापर्यंत पोहोचेल. आणि गोशाळा गायींची सेवा करण्याचं आणि त्यांच्या मुखात 2 घास आपल्या हातून जातील हेही आज पुण्यमयी काम आज आपल्या सर्वांच्या हातून होईल. साष्टांग दंडवत त्यांची कन्या या ठिकाणी आपल्या आईला घालते आहे. आई असताना आईला कृतार्थ जीवन आणि आईच्या चरणी साष्टांग दंडवत. आईच्या चरणी माझं काही चुकलं असेल तर म्हणून त्यांची कन्या माफी मागते आहे. कधी आई हे मोठं एक सागर असतो, प्रत्येकाला माफ करणारा आणि प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा पाणवणारा हा हृदयस्पर्शी प्रसंग पाहून नक्कीच सगळ्यांच्या डोळा या ठिकाणी पाणवलेल्या आहेत. सगळ्यांना अत्यंत हृदयस्पर्शी हा कार्यक्रम. निश्चित या परिसरात असा एवढा मोठा कार्यक्रम पहिल्यांदाच होत आहे महाराज, इतका मोठा. त्याबद्दल आणि तुमचं सुश्राव्य कीर्तनानं या ठिकाणी चांद तारे लागले खऱ्या अर्थानं. खूप खूप आभार, धन्यवाद. एक साधा दैनिक लोकमतचा पत्रकार आमच्या बरोबर एक सगळ्याच घरोबाचं अत्यंत प्रेमाचं वातावरण गजानन आणि राजेंद्र बारामतीत असतात. दोघे मिळून अत्यंत कष्ट करून काय होऊ शकतं हे दाखवून देणारं कुटुंब. आपल्या भाग्यरेषा बदलतात कष्ट करून, फक्त कष्ट आणि कष्ट. प्रामाणिकपणे कष्ट केलं तर निश्चितच एक आगळं वेगळं आपल्या जीवनात सार्थक होतं. धन्यवाद. जाग्यावरतीच महिला भगिनींनी थोडंसं बाजूला, पुरुष वर्गाने इथंच पंगत जाग्यावरतीच करायची.